सुनील आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही सलामीवीर दाखल झालेले आहेत, तर गोलंदाजीसाठी साहिल घोरट सामना सुरू होतोय. पहिला बॉल अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न केला, गॅप मोठा, फिल्डर दूर आहेत, आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं चाललाय बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1-2 का 4 पहिल्या बॉलवर आलाय ज्ञानेश्वरांच्या बॅटमधून चौकार. डाव सुरू होतो. जनमान लांबाची वाडी क्रिकेट संघाचा 4 धाब्यानं धावफलकाचा शुभारंभ. पहिल्या फेरीतील अंतिम सामना जनमान लांबाची वाडी आणि त्यांच्या विरोधात जहनमान डेहनोली या दोन टीमच्या दरम्यान. चौकारांना ज्ञानेश्वरचं व्यक्तिगत खातं खुलं झालेलं आहे आणि सांघिक डावाचाही शुभारंभ आपण बघत आहोत. साहिल घोरट लेफ्ट हॅम मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलवर चौकार त्याच्या विरोधात आलाय, त्याच कारणासह आता कमबॅक अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. वेगवान बॉल बॅट तिकडे घेत फ्लाय झालाय, फ्लाय स्लिप आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून मात्र फिल्डर तितक्याच वेगानं बॅकअपसाठी उपस्थित झालेत. गुड फिल्डिंग तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. मागच्या आठवड्यात याच क्रीडानगरीमध्ये संपन्न झालेला आम्ही असोसिएकर चषक ज्या टीमनं गाजवलं अर्थातच जनमान डेहनोली. परेश घोरट अँड आर्मी इन ॲक्शन आहे. शॉर्ट बॉल शफल झाले, सफल फटका लॉंगलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्लास्ट. पहिला बिग हिट ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून युजिट सिक्सर. बॅकफुटर जात असताना चांगल्या पोझिशन मध्ये येत आहेत. किंबहुना बॉलचा वेग आणि बॉलची लाईन लेंथ लवकर पारखली. लॉंगलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आलेला आहे आणि या षटकारासोबत सध्या टीमची टोटल धावफलकावर 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला विनिंग टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. यानंतर लगेचच आपण ड्रॉ कव्हर करतोय. अपील स्ट्रॉंग पण पंचांचा स्पष्ट नकार. विथ द अँगल हलकीशी हरकत करत हा बॉल निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक, होते छोटेखानी वापसी. सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर स्थिर आहे 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. स्टील 2 टू गो. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल बरोबर बॅट्समनला फॉलो करत असताना लास्ट मोमेंटला बरोबर खोलात टाकलाय. बॉल निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज साहिलनं. कॉन्फिडन्स आता त्याचाही दुणावलाय. छोटेखानी कमबॅक सध्या त्या ठिकाणी गोलंदाज साहिल घोरट कडून होत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यानं टाकलेत. यावेळेला लेंथ बॉल उजव्या स्थितीच्या बाहेर टप्पा पडल्याबरोबर चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आणि झाले ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 12 विदाउट एनी विकेट लॉस. 12 ऑन बोर्ड. पहिल्या षटकांती 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. षटक सुरू होते दुसऱ्या. टीमचा सरसेनापती, टीमचा संघनायक परेश घोरट आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू होतोय. आजची स्पर्धेची निर्णायक दुसरी रात्र, दुसरी रजनी. कालची पहिली रात्र गाजवली चेंज गेम. खानदारानं जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिला. सुपर 4 मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होणारा तो पहिला संघ ठरलेला आहे. आणि आज देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची सलग एकंदरीत 10 टीम्स आपल्याला ग्रुप बी मध्ये इन ॲक्शन दिसत आहेत. त्यातील पहिल्या फेरीतील हा 5वा अंतिम सामना. यानंतर लगेचच आपण ड्रॉ करतोय विनिंग टीमच्या दरम्यान आणि तदनंतर नेक्स्ट मॅचचं शेड्यूल जे काय ते देखील आपल्यापर्यंत पोहोचेलच. मात्र ऑनगोईंग मॅचकडे जाऊयात. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय परेश घोरट अँड टीम.
बरोबर 5 मिनिटं पहिलं षटक टाकण्यासाठी तुम्ही वापरात आणलेले आहेत. पहिल्या षटकांती 12 धावा स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. षटक दुसरं परेश गरुड गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर लॉंग ऑफ डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन शॉट फान लेग. अगदी एसटी रक्षकाच्या समेत त्या ठिकाणी फील्ड पोझिशनच्या दरम्यान तयार होत असताना बॉल तयार. परेश पहिला बॉल पायावर आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो प्रयत्न अंगलट आलाय. धाव बाद होऊन फलंदाज माघारी परततोय. धक्का बसलाय पहिला जनमान लांबाची वाटी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. बॅटर बॅटिंगसाठी धनाजी दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर बोर्डवर सध्या 12 धावा. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो मात्र अंगलट आलेला आहे. सेट बॅटर ज्ञानेश्वर आता बाद होत आहेत. त्याच्या बॅटमधून 12 धाब्याचं योगदान आलं. तो फलंदाज सध्या धावचित धाबादूर माघारी परतलाय. स्कोर बोर्डवर 12 धाबा. षटक दुसरं सुरू असताना पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता मिळतीये. फिल्डिंग करत असताना टीम जनमान डेनोलीला. या मैदानावरती जेव्हा जेव्हा डेनोली संघ खेळलाय एक वेगळा फॉर्म, एक वेगळं युनिट या टीमचं आपण नेहमीच पाहिलंय. बघा 11:32 सामना सुरू झालाय. टाइम काउंटर सुरू आहे. भावेश प्रत्येक बॉलवरती एकत्रित येणं गरजेचं नाही आहे. या सूचनेकडे देखील आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. नवीन बॅटर धनाजी असतील जे सध्या दाखल होत आहेत स्ट्रायकर एंडला. स्कोर बनलेला आहे 12. बॉलर पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर परेश खोरड. शॉर्ट ऑफ लेंथ होता. वेगवान बॉल टप्पा पडल्याबरोबर उचलला तसा थेट एसटी रक्षक निकेशांच्या हातात जाऊन हा बॉल विसावतोय. रिप्ले आपण पाहूया. सिरीज चांगला बाउन्स बीट करत असताना बॅटरला डॉट बॉलची झाली सांगता. चांगलं कमबॅक होते गोलंदाज परेशांच्या वतीनं. धावफलक सध्या स्थिर 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला पायात होता बॉल फ्लिक केला. शॉट फान लेगला. चांगलं बॅकअप. गुड फिल्डिंग. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर या सिंगल धाबेसहित सध्या आपण बघत आहोत तो आतापर्यंत 13 या आकड्यावर. आघाडीसाठी सलामीवीरच्या भूमिकेत सुनील दाखल झाले जे सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. सुनीलकडे सध्या स्ट्राईक आहेत. 13 धावा आतापर्यंत बनलेले आहेत. टार्गेट या मॅच मध्ये सेट करावा लागेल. जनमान लांबाची वाडी क्रिकेट संघाला चांगल्या वेगानं धावा बनवाव्या लागतील. यावेळेला खाली राहिला बॉल थेट स्किट होत विकेट किपरला देखील काही क्षणासाठी बीट केलं होतं. मात्र लास्ट मोमेंटला बॅकअप स्वतःला केलेलं आहे. गुड बॉलिंग. टप्पा पडल्याबरोबर जो बाउन्स अपेक्षित होता बॅटर सुनीलला तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. थोडा स्किट झाला बॉल. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यस्यांची समांतर उंची ह्या बॉलची आपण बघत आहोत. चांगलं कमबॅक परेश यांच्या वतीनं दुसऱ्या षटकात होत आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकअपसाठी उपस्थित झाले. चांगला थ्रो दिला विकेट किपर एंडला. एकच धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला होता मात्र सुनीलनं वेळीच नकार दिलेला आहे. एक सिंगल धाव आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल स्कोरकार्डवरती एका धाब्याच्या मदतीनं पुढे सरकताना सध्या पाहायला मिळते. 14. यावेळेला मिसलॅम स्ट्रोक बॉल वेट. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले होते. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला तोही फसला. तेजस उपस्थित झालेत. बॅकअप केलंय मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. संघनायक संघकर्णधार परेश थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत भावेशवर. खरं तर कॅच इझिली व्हायला हवी होती मात्र थोडा लेट स्टार्ट केला भावेशनं. त्याच कारणास्तव तो बॉल पर्यंत पोहोचला नाही. एका हाताने मात्र झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न तो फसला. शेवटच्या बॉलवर 2 धावा. षटकं संपली 2 आणि 2 षटकांची सध्या धावफलकावरती धावसंख्या 8.00 धाब्याच्या धावगतीनं 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यात.
चला विनिंग टीम कॅप्टन उपस्थित व्हा. जय भवानी खाटेकर आणि त्यासोबतच शिवप्रेमी शिरगाव, सचिन स्मृती दहिगाव, त्याचबरोबर SR स्पोर्ट्स वडवली आणि ऑनगोईंग मॅच मधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश त्या ड्रॉ मध्ये. चला कॅप्टन उपस्थित व्हा. पहिल्या फेरीतील सर्व विजेत्या टीमचे संघ कर्णधार आपली उपस्थिती गरजेची आहे. येणाऱ्या कालावधीत ग्रामस्थ मंडळ धानोली आयोजित आद्य शंकराचार्य जयंती निमित्तानं लोककलेचा सांस्कृतिक कार्यक्रम अर्थातच बोडवा. आमचा गाव, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान. समस्त ग्रामस्थ आणि त्याचबरोबर पंचक्रोशीतील प्रेक्षक मंडळीसाठी एक पर्वणीय ठिकाण आहे. कार्यक्रमाचं मंगळवार दिनांक 21/4/2026 रोजी रात्री 10 वाजता हनुमान मंदिर धानिवली या ठिकाणी. व्यवस्थापकाच्या भूमिकेत आदर्श ग्रामविकास सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली. कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात नेहमीच संबंध तालुकाभराच्या गावाची चर्चा आपण पाहिली. अर्थातच ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या वतीने आणखीन एक उपक्रम येणाऱ्या कालावधीत आपण बघत आहोत. पहिलाच बॉल विकेट कीपर बीट झालाय, स्किट झालाय बॉल आणि आलाय थेट लॉंग स्टॉपला. हा नॉन स्टॉप विथ हेल्प ऑफ बाईट्स लकी 4 चौकार. विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, लास्ट कॉल आहे. टीम खाटेकर, त्याचबरोबर टीम वडवली आणि त्याचबरोबर टीम शिरगाव, आपण लगेचच ड्रॉसाठी जॉईंट व्हा. समोर ड्राइव्ह केला स्टेट बॅटनं, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. थोडा वेळ घेतला बॉल उचलण्याकरता, तोपर्यंत ताळमेल दोन्ही फलंदाजांनी साधलाय आणि तितक्या सहजरित्या आता 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबे सहित सध्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला लास्ट कॉल. टीम शिवप्रेमी शिरगाव कॅप्टन या. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तेजस बॉलच्या खाली पोहोचतायत. देतायत झेलची आम्ही. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय टीम जनमान लांबाची वाडीला. सुनील माघारी. दोन टीम मध्ये एक्स्ट्रा सामना आणि उर्वरित तीन टीम आणि जो एक्स्ट्रा सामना आहे त्यातील एक टीम, त्या 4 टीम मध्ये देखील मॅचेस आपण लगेचच ओपन करतोय. चला वैभव सरांच्या शुभ हस्ते एक्स्ट्रा सामन्याच्या 2 चिठ्ठ्या 2 ड्रॉ आपण ओपन करतोय. जो सामना यानंतर आपण लगेचच कव्हर करणार आहोत. एक्स्ट्रा सामना शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती दहिगाव हा एक्स्ट्रा सामना आहे. आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्यांचा ड्रॉ आपण ओपन करतोय. 2 चिठ्ठ्या वैभव सरांच्या शुभ हस्ते आपण पिक करतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना SR स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विरोधात संघ इनाक्शन असेल जय भवानी खाटेकर. आणि तदनंतर शिरगाव वडवली मधील विनिंग टीम, शिरगाव दहेगाव मधील विनिंग टीम फाईट करताना पाहायला मिळेल ऑनगोईंग मॅच मधील विनर सोबत. असं शेड्यूल आहे. पुन्हा एकदा आपण लक्षात घ्या. नाव बॅक टू क्रिकेट. 23 धावा दाफलकर बनलेले आहेत. फॉलिंग स्वीप. व्हाट अ शॉट. झोपला आणि मग चोपला. पाठवला आता बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धनाजी यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार असरदार षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 360 स्टाईल शफल झाले. सफल स्ट्रोक प्रॉपर पोझिशन मध्ये येत आहेत. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग सध्या करत असताना 360 स्टाईलनं खेळणं ही खासियत आहे या फलंदाजाची, ही स्पेशालिटी आहे. आणि हा फॉलिंग स्वीप जो पाहण्यासोगा आणि स्तुतिमय फटका तो सध्या येतोय बॅटर धनाजीच्या बॅटमधून. सिक्सर आलाय. स्कोर सध्या 6 धाब्याच्या सोबतीनं फ्लाय होतोय. 29.
29 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आता स्विचिटचा टेम्प्ट, अवाताचा संपर्क करता आला नाही. फलंदाज स्वतःवरती थोडा नाखुश नाराज आहे. डॉट बॉल. ओव्हरची झाले सांगता षटकं संपली. 3 षटकात बनतायत 29-29 आणि पाहायचं आता अंतिम षटकात पार स्कोर काय असेल तो टीम जनमान लांबाची वाडी क्रिकेट संघाचा. यानंतर एक्स्ट्रा सामना टॉस आपण लगेचच करतोय. चला कॅप्टन या शिवप्रेमी शिरगाव आणि त्या सोबतीनं सचिन स्मृती दहेगाव. आणि तदनंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना SR स्पोर्ट्स वडवली त्यांच्या विरोधात जय भवानी स्पोर्ट्स काटेकर आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरोधात शिरगाव आणि दहेगाव मधील विनर असा सामना आपण कव्हर करणार आहोत. शेड्यूल आहे. चला 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम जनमान डेनोली. स्कोर बोर्डवर 29 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 9 धाव्याचे योगदान धनाजी यांचं, तर एका चेंडूत 1 धाव युवराज यांनी आतापर्यंत योगदानित केलेले आहे. महत्वाचं षटक, शेवटचं षटक निकेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला कॅप्टन उपस्थित व्हा शिरगाव आणि त्यासोबत दहेगाव. लगेचच आपण यानंतर टॉस करतोय आणि यानंतर होणारा प्रत्येक सामना 3 षटकांचा. 2 षटकं कॉमेंट्री बॉक्स एंड आणि 1 षटक फार एंड कडून टाकलं जाईल. लास्ट ओव्हर निकेश गोलंदाजी करता दाखल होत आहेत. पहिला बॉल ड्राइव्ह केला समोर, लॉंग ऑफ थोडा दूर आहे. बॅकअप येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या बनली. तिसरीचा प्रयत्न थ्रो थोडा खराब आणि त्याच कारणासह आता तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला तालमेल, चांगला संवाद, चांगला समन्वय सध्या दोन्ही फलंदाज साधत असताना युवराज आणि त्याचबरोबर धनाजी या दोन्ही बॅटरमध्ये चांगलं कॉर्डिनेशन. पहिल्या बॉलवर ट्रिपल, टीमची टोटल आहे 32-32. चला सचिन स्मृती दहेगाव कॅप्टन उपस्थित व्हा. ऑलरेडी शिवप्रेमी शिरगावचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. ऑफ साइडला टॅप केला बॉल, फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, थ्रो थोडा लेझी वेळ घेतला फिल्डरनं आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपला ताळमेळ साधलेला आहे. आउटफील्ड मध्ये सध्या थोडी खराब कामगिरी आपण बघत आहोत जनमान डेनोलीकडून. जिकडे रन्स रोखायला हवेत तिकडे रन्स तुम्ही इझिली खर्च करतायत आणि रनिंग बिटवीन द विकेट तर या 2 बॅटरच्या दरम्यान फार सुंदर आहे. स्कोरबोर्डवर 2 धाबे सहित सध्या टोटल 34-34. पहिल्या डावाचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. शॉर्ट बॉल टॅप केलाय समोर, मिड ऑफला फिल्डर उपस्थित पण त्यांना बीट करत बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफ वरून बॅकअप आले, थ्रो चांगला आलाय आणि अखेर आता धाव घेण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय. क्रिकेटमध्ये गरजेचा आहे संवाद आणि संवाद मधून सब बाजूला सरलाय. 2 फलंदाजांच्या दरम्यान झालाय वाद आणि त्या ठिकाणी इन्फॉर्म बॅटर धनाजी आता होतोय धावबाद. आणखीन एक धक्का जनमान लांबाची वाडी क्रिकेट संघाला. नवीन बॅटर नरेश बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता धनाजीचा, तो मात्र अंगलट आलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र फसला. शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ त्याचा राहिला. 6 बॉल 11 धाब्याचे योगदान देत तो माघारी परतलाय. स्कोर सध्या 35. बॉल बाकी आहेत 3. अनुभवी फलंदाज नरेश बॅटिंग साठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या सामन्यात फिनिशिंग टच द्यावा लागेल स्ट्रायकर एनवरती बॅटर नरेशला. समोर ड्राइव्ह केला बॉल, चांगला ऑन ड्राइव्ह अलंग टू द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होतं लॉंग ऑनला, तिकडे झाले थोडी मिसफिल्ड. त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सनं घेतला आणि पुन्हा एकदा तितक्या सहजतेनं आता या 2 धावा सध्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाबे सहित सध्या स्कोर 37-37. यावेळेला ड्राइव्ह केला, आणखीन एक चांगला ऑफ ड्राइव्ह आता दाखवलाय. लॉंग ऑफला फिल्डर, चांगला बॅकअप, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तो फसला.
आणखी एक धक्का आता 38 या धावसंख्येवर बसला जनमान लांबाची वाडी क्रिकेट संघाला. नरेश धावबाद, आणखीन एका विकेटचं पतन. चौकारानं झाली होती, मात्र शेवट आता कसं होईल हे देखील पाहायचं आहे. स्टील 1 to go. शेवटचा बॉल खोलात टाकलाय, ड्राइव्ह केला समोर, पुन्हा एकदा लॉगॉनच्या फिल्डरला चेस, एक डाव बनली, दुसरीचा प्रयत्न तो अंगलट आलाय. आणखीन एक फलंदाज धावबाद. पहिला डाव संपलाय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 39 धावा बनल्या जर्मन लांबाची वाडी क्रिकेट संघाकडून आणि विजयासाठी आता दुसऱ्या डावात 40 धाब्याचं टार्गेट टीम जर्मन डेनोली समोर. यानंतर एक्स्ट्रा सामना जो आपण कव्हर करतोय सचिन स्मृती दहेगाव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान टॉस कव्हर झालेला आहे. सचिन स्मृती दहेगावनं जिंकला टॉस. डिसिजन स्टील पेंडिंग. बॉल फर्स्ट. हे सिरीज बॅटिंगसाठी रेडी राहावं लागेल शिवप्रेमी शिरगावला. 39 धाबा पहिल्या डावात बनलेला आहे. 40 धाब्याचं टार्गेट सेट होतंय. 10.00 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता विजयाकरता मेंटेन करावी लागेल जनमान डेनोलीला. मात्र बॉलिंग युनिट तितकंच तगड आहे. जनमान लांबाची वाडी सही देखील विसरू चालला नाही. क्रीडा रसिक कुठेही जाऊ नका. रंगेला सामना, रंगेली लढत आणि जसा सुरू होईल दुसरा डाव या कॉमेंट्री बॉक्समध्ये खोऱ्यात बदलाव. ऐकूयात व्हॉइस ऑफ टीम गाव कैलासजी शेलवले यांचा आवाज. थँक्यू. इंटरनेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा विलासजी लाटे उपस्थित झालेत. विनंती आहे या मंचावरती आपलंही आदर्श चषकात मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. कडून एक सूचना येते की प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये, अन्यथा ज्या संघासाठी आपण सपोर्ट करण्यासाठी आलात त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. प्रेक्षकांनी देखील याची दखल घ्यायची आहे. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. आदर्श चषक धानिवली 2026 स्पर्धेचं गौरवशाली यशस्वी 34वं पर्व, मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव या भव्य दिव्य अशा गोल मैदानावर कंटिन्यू करत असताना आपण पाहतोय. आजची रजनी क्रमांक 2 पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जहनमान डेहनोली त्यांच्या विपक्ष लांबाची वाडी. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 39 धावा बनवल्या टीम लांबाची वाडी संघाने. 40 धावांचं ठेवलं आव्हान टीम जहनमान डेनोली संघापुढे. 10.00च्या सरासरीने आता दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जहनमान डेनोली संघाला 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. निलेश आणि परेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होती 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी. फिल्डिंग सेट केली जाते टीम लांबाची वाडी संघाच्या माध्यमातून.
11:56 ही स्थानिक वेळ. जसा पहिला चेंडू पडेल टाइम काउंटर स्टार्ट केले जाईल, याची देखील दखल घ्यायची आहे. तीन षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. जर अधिकचा वेळ खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये त्याचं भरपाई तुम्हाला करावी लागेल. स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला आपण निलेशला पाहतोय, ज्याची बॅटिंग कमालीची पाहायला मिळते प्रत्येक सामन्यामध्ये. पहिलं षटक डावाला होते सुरुवात, गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये पहिला चेंडू स्विच हिट केलाय, फटका तिथे चांगला पाहायला मिळतो, मात्र आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिला चेंडू स्विच हिट केला होता, फटका चांगला पाहायला मिळाला होता फलंदाज निलेशच्या माध्यमातून. आताच झालेला मी असोसेकर चषकामध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब या खेळाडूला मिळाला होता आणि त्याच प्रकारची अपेक्षा सध्याच्या घडीला आता या मॅच मध्ये निलेशवर असेल टीम जहनमन डेनोली संघाला. ऑस्टमच्या अगदी बाहेर चेंडू, त्यावर फक्त दिशा दाखवण्याचं काम निलेशने केलं होतं, मात्र चेंडू येतोय डॉट. पहिल्या चेंडूवर 2 आल्या होत्या, तदनंतर आता चांगलं कमबॅक ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. P1च्या षटकामध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. फटका इथे अक्रॉस दी पार्ट फटका खेळायचा होता, बॅटची कडा आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी P1च्या षटकामध्ये पाहायला मिळते ज्ञानेश्वर भलाच्या माध्यमातून. विचार केला तर 4 षटकं 24 बॉल आणि 40 धावा बनवायच्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होत असताना P1च्या षटकामध्ये ज्ञानेश्वरच्या माध्यमातून शपल क्रॉस झाले, फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बराच अंतर कापत आलेत, थोडे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, बराच अंतर कापत आले होते क्षेत्ररक्षक. मात्र शरीर जपा, सिर सलामत तो पगडी 50, जान है तो जहान है. 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. टीम जहनमान डेनोली संघाचे परेश आणि निलेश यांच्या माध्यमातून 2च्या साहाय्याने धावपळक सध्याच्या घडीला पुढे सरकत आहे 4 या धावसंख्येवर. चांगलं डॉमिनेट केलं जाते पहिल्या षटकामध्ये, अगदी धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. P1च्या षटकामध्ये ज्ञानेश्वरच्या विरोधात शपल क्रॉस झाले, फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय, फाईन लेगला बेधडक चौकार. दाखल होत आहेत.
पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली ज्ञानेश्वरच्या माध्यमातून, मात्र आता तुषारची कामगिरी दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची होती ते देखील पाहायचं आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू नॉन स्ट्राईक वे एंडवरून आता स्ट्राईकवर परेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळत लेग कटरचा चांगला उपयोग सध्याच्या घडीला गोलंदाज तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतायत. अगदी आडव्या बॅटने फटका केलायचा होता परेशला, मात्र प्रयत्न सध्याच्या घडीला फसत असताना पहिला चेंडू येतो डॉट. पहिला चेंडू डॉट हाताला जातोय फलंदाज परेशच्या विपक्षात तुषारच्या माध्यमातून. यावेळेस बिगेट केलाय, फटका तिथे चांगला पाहायला मिळते. उंची जास्त, अंतर कमी आणि विकेटचं होतोय पतन. पहिल्या विकेटचं होतोय पतन परेशच्या स्वरूपात बसेल टीम जय हनुमान डेनोली संघाला पहिला हादरा. होतोय पतन. अगदी विचार केला तर संघ कर्णधार परेश सध्याच्या गाडीला डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. न्यू बॅट्समन जर्सी नंबर 8 निकेश दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. 16 बॉल 32. पहिला चेंडू डॉट हाताला होता. दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळते गोलंदाज तुषारला. बॅकफुटच घेत असताना फटका चांगला पाहायला मिळतो. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण अगदी डॉमिनेट करतात टीम लांबाची वाडी संघ. क्षेत्ररक्षणामध्ये मिळते ती एक सिंगल. धावपळक 1ने पुढे सरकताय टीम जय हनुमान डेनोली संघ एका गड्याच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर. पंधरा बॉल 31 ची गरज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार. अगदी टप्पा पडला, बाहेरच्या अंगाने वळवला, दोनही पायांच्या अगदी मधोमधून चेंडू पाठवत असताना कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची होते सांगता तुषारच्या माध्यमातून अगदी कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. लाजवाब कामगिरी तुषारच्या माध्यमातून. इनसाइड आउट फटका केलायचा, फटका गेलाय कुठे, चेंडू हवेमध्ये, कमालीचा झेल तिथे सुनीलच्या माध्यमातून. फलंदाज होईल फेल. निलेश बॅक टू द पवेलियन. इनसाइड आउट फटका केलायचा होता, मात्र फटका केलायचा होता कुठे, फटका गेला कुठे. दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना टीम जय हनुमान डेनोली संघ 9 या धावसंख्येवर. तुषारची कामगिरी मात्र उल्लेखनीय होते या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्यात आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केली. शेवटचा बॉल. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावर भावेश. गोलंदाजी तर चांगली राहिली होती भावेशची. आता बॅटिंग मध्ये कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील पाहायचंय. शेवटचा बॉल. इनसाइड आउट फटका खेळायचा होता, मात्र यावेळेस पुढ्यात ठेवला होता चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावपळक जय हनुमान डेनोली संघाचं 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश दाखल झालेले आहेत. ते विचार केला तर टॉप ऑर्डरला अगदी ध्वस्त करण्यात यश येतं टीम लांबाची वाडी संघाला. 10 बॉल 31 समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय 9 या धावसंख्येवर तिसरा आदरा बसतोय जयंतमान डेनोली संघाला. नवीन बॅट्समन सिद्धू दाखल झालेला आहे. सिद्धूच्या विरोधामध्ये चेंडू हाताळत असताना फटका इथे फसलाय. आल्या पावली आता सिद्धूला देखील डगआउटचा धरलाय रस्ता. फलंदाज बाद. आतमध्ये तेजस दाखल झालेला आहे. जर्सी नंबर 45. तेजसची कामगिरी कशा प्रकारची होते. पहिलाच बॉल तेजसच्या विरोधामध्ये हाताळत असताना ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट बॉलचा येतो इशारा. या अवांतरच्या साह्याने धावफलक पुढे सरकतं टीम जयंतमान डेनोली संघ जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. अगदी डॉमिनेट करतायत गोलंदाजीमध्ये टीम लांबाची वाडी संघ. 9 बॉल 30चं इक्वेशन. सफल झालेत. फटका इथे खेळायचा होता. समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न होता तेजसचा, मात्र डॉट बॉल हाताला जातोय. अगदी अचूक टप्पा आपण पाहू शकताय. गोलंदाज युवराजच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. सध्याच्या घडीला तीनही गोलंदाजांचं कौतुक असेल. समोर ठेवला होता फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या गॅप मध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हर. मिळतील धावा 4. चौकार. नंतर तेजसचा बॅट बंद येतो. चौकार. धावसंख्येला सध्याच्या घडीला कोंडी फोडण्याचं काम तेजसच्या माध्यमातून होतंय. 7 बॉल 26 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जयंतमान डेनोली संघ. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कॅच होईल का. येस इट इज. चौकारानंतर आता चांगलं प्रत्युत्तर. फलंदाज तेजस तनभूच्या आश्रयाला. प्रेक्षकाने कृपया मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये, अन्यथा ज्या संघाचा जो प्रेक्षक असेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. प्रेक्षकांनी थोडं सहकार्य करा.
जसं हा सामना संपेल तसं दहीगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सेट करायचंय आणि शिवप्रेमी शिरगाव डगाऊचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण तिथे आपण चांगलं पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये टीम लांबाचीवाडी संघाच्या माध्यमातून 3 बॉल 22 धावेंची गरज विजय करता 18 धावा स्कोर कार्ड वर 3 बॉल 22. स्लोवर गती होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज सुनीलने. फसवा चेंडू आणि तोच समजला नाही फलंदाज भावेशला. कमालीची गोलंदाजी 2 बॉल 22. समीकरण मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता सध्याच्या घडीला शिल्लक. टीम जयहनुमान डेनोली संघासाठी आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. प्रयत्न देखील चांगले होते मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत सध्या झाला चेंडू फरार. धावा मिळतायत 6. षटकार. एक बॉल 16 धावींची गरज. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र सबमरीन डिलिव्हरी हवी तेवढी उंचीदायी आणि हा सामना यशस्वीरित्या विजय संपादित केला टीम लांबाचीवाडी संघाने आणि या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलंय टीम जयहनुमान डेनोली संघाला. हार्ड अँड टफ लक टीम जयहनुमान डेनोली संघ. मात्र पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील लांबाचीवाडी संघ. पुढचा सामना आपण